नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो, त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीच्या अपडेट्स सुद्धा घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी घेणार आहोत, ज्यामध्ये सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णतेची गरज आहे किंवा नाही याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, हीच ती बातमी तुम्हाला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की टीईटी सध्या जे शिक्षक आहेत सेवेमध्ये त्यांना गरज आहे किंवा नाही टीईटी पात्र होण्यासंबंधीची, तर या विषयीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही बातमी पूर्ण स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या कळून येतात। पहा, इथे याचिकाकर्त्यानुसार खासगी अनुदानित शाळांमध्ये 2013 नंतर लागलेल्या शिक्षकांना 24 ऑगस्ट 2018च्या अध्यादेशानुसार 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ही परीक्षा उत्तीर्ण न करणाऱ्या शिक्षक उमेदवारांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात येईल असेही अध्यादेशात म्हटलेलं होतं। आणि या संबंधीचे जे सेवा समाप्तीचे पत्र आहेत ते सुद्धा आलेले होते आणि ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर प्रसारित केलेले होतेच। परंतु यामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबींच्या त्रुटी निघाल्यात। विद्यार्थी मित्रांनो, त्या त्रुटी कोणत्या आहेत हे समजून घ्या। इथे शिक्षण विभागाने आतापर्यंत घेतलेल्या टीईटी या कोणत्याही निश्चित अभ्यासक्रमाविना घेण्यात आलेल्या आहेत असं ह्या त्रुटी यामध्ये काढलेल्या आहेत। त्याचबरोबर पात्रता परीक्षेमध्ये कोणतेही प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये शिक्षकांची कौशल्य जे प्रश्न असतात म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन या संबंधीचे प्रश्न हे या परीक्षेमध्ये विचारलेले नाहीत। त्यामुळे टीईटी वरून शिक्षकांची गुणवत्ता तपासणे हे अशक्य आहे। या परीक्षेसाठी एक ठराविक अभ्यासक्रम असावा अशी विनंती सुद्धा याचिकाकर्त्यांनी केलेली होती। म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांनी टीईटी उत्तीर्ण न असताना शिक्षक म्हणून सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यांनी ही याचिका केलेली होती आणि त्यांच्याकडून हा निकाल लागलेला आहे। आणि यामध्ये महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला समजून घ्यायच्यात की ते शासनाला जे आदेश दिलेले आहेत कोर्टाकडून, ते म्हणजे टीईटी साठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि यामुळे यापूर्वीच्या टीईटी साठी अभ्यासक्रम निर्धारित केलेला नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। थोडक्यात यामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे पुढील प्रमाणे आहेत। टीईटी साठी योग्य अभ्यासक्रम निश्चित नाहीये, तर हा अभ्यासक्रम निश्चित करायला सांगितलेला आहे। आदेश जे दिलेले आहेत त्यामध्ये अभ्यासक्रमामधील त्रुटीमध्ये शिक्षकांची कौशल्य तपासणीसाठी कोणतेही प्रश्न विचारले जात नाही, तर ही त्रुटी दूर करण्यास सांगितलेलं आहे। आणि अभ्यासक्रम निश्चित नाही म्हणजे जो अभ्यासक्रम निश्चित नाहीये त्यामुळे जे आता येणाऱ्या टीईटी आहेत तोपर्यंत सेवा ही सातत्य त्यांची राहणार आहे। म्हणजे जे सेवा समाप्तीचे आदेश दिलेले होते ते वापस घेण्यात आलेले आहेत। याचा अर्थ असा होत नाही की त्यांना टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असले तरी सुद्धा सेवेमध्ये ठेवून घेणार असा त्याचा अर्थ होत नाही। तर जोपर्यंत नवीन टीईटी एक्झाम अभ्यासक्रम जो त्याचा आहे व्यवस्थित ठरवून अभ्यासक्रमानुसार एक्झाम घेतली जाईल, ती एक्झाम मध्ये त्यांना टीईटी उत्तीर्ण होणं हे गरजेचं आहे। तर इतर तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, ते आपण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूयात। धन्यवाद।